श्रुती, मगापासून जे काही दृश्य पाहायला मिळत आहे त्यानुसार हा उत्सव किंवा हा जल्लोष हा एका ठराविक वयाचा नाहीये, तर लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळीच मंडळी या सगळ्या जल्लोष सभेमध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा झेंडा पाहायला मिळतो आहे आणि देशभक्तीपर गाण्यावरती सगळेजण थिरकताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी गर्दी जी आहे ती आता एकवटताना पाहायला मिळते आहे। वीर सावरकर स्मारकाच्या समोर असणारे जे काही रस्ते आहेत ते दोन्ही रस्ते त्या सगळ्या गर्दीनं पूर्णपणे पॅक झालेले आहेत आणि बॅरिकेटिंग करून या सगळ्या तरुणाईला एकत्रितपणे शांतचित्ताने उभं राहून ही सभा कशा पद्धतीने ऐकता येईल यासाठी सगळी खबरदारी घेण्यात आलेली आहे। अगदी दूरपर्यंत जिथे नजर जाते तिथपर्यंत ही सगळी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अफाट अशी गर्दी शिवाजी पार्क मैदानाच्या चहूबाजूने झालेली आहे आणि राज ठाकरेंचं निवासस्थान ज्या ठिकाणी आहे, शिवतीर्थ आहे, त्याही गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी तरुणाईची पाहायला मिळते आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे थोड्याच वेळामध्ये या सभेच्या ठिकाणी पोहोचतील आणि त्याच्यानंतर त्या दोन्ही नेत्यांची भाषणं खरं तर पाहायला मिळतील। मात्र हे दोन्ही नेते या सगळ्या तरुणाईला काय नेमकं संबोधित करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कालपासून दिल्ली बरोबरच एकीकडे ही दृश्य उद्धव ठाकरे आता जल्लोष सभेसाठी निघाले, वांद्रे वरळी सिलिंगपरची ही दृश्य, तर दुसरीकडे वीर सावरकर मार्ग आणि त्याच्या आजूबाजूचा हा सगळा परिसर तरुणाईनं फुलून गेलेला आहे। 12 वर्षाची अपेक्षा होती ती झाली नाही। आजही ज्या कारणामुळे हे सत्तेत आले, हिंदू खतरे में, 12 वर्षानंतरही हिंदू खतरे में आहे हीच घोषणा आहे ना तुमची अजूनही, बरोबर आहे। सो याचा अर्थ लोकांची कुठल्याही प्रकारचं समाधान 12 वर्षात झालं नाही, हिंदूंचं देखील नाही। त्याच्यामुळे आता ओके, राइट साइड में नाम मेरे सामने, बट राइट साइड में आपण ही दृश्य बघतोय, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या सगळ्या तरुणांची आणि अर्थातच लहान चिमुकल्यांसह वृद्धांपर्यंत हे सगळे नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। दोन दृश्य आपण बघतो, एकीकडे उद्धव ठाकरे सभास्थळी येण्यासाठी रवाना झालेले आहेत, तर पहिली दृश्य आहे सभास्थळाची, कशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची जल्लोष सभा सुरू होतीये, विविध हातामध्ये फ्लेक्स घेऊन तरुण तर आहेतच, मात्र अनेक कुटुंब देखील या सभेस्थळी आता पोहोचलेले आहेत। आपण ही दृश्य बघतोय, शिवाजी पार्क या परिसरात देखील मोठ्या संख्येने आता गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी हात दाखवत आहेत, त्यांचा मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, कारण मोठे झेंडे फलक घेऊन या ठिकाणी ते दाखल होत आहेत। आज कितने गर्व का क्षण है, भारत का तिरंगा लेके आप? बहुत अच्छा लग रहा है हमको बहुत अच्छा लग रहा है कि धर्मेंद्र प्रधान ने फाइनली रिजाइन कर दिया है और हमारा ये प्रोटेस्ट जारी रहेगा जब तक हम गवर्नमेंट को डाउन नहीं कर देते। गवर्नमेंट अभी नेक्स्ट जो काम है वो गवर्नमेंट को डाउन करना है, क्यों ऐसा लगता है कि गवर्नमेंट डाउन होनी चाहिए? कि बहुत इनकॉम्पिटेंट गवर्नमेंट है, दैट्स ऑल आई वुड। बहुत अनक्वालिफाइड लोग सीट पे बैठे हैं, तो उनको कोई राइट नहीं है सीट पे बैठने का। वी नीड बेटर पीपल ऑन द सीट। नक्कीच बघा, हा बॅनर बघा, तू चल मी येतो, टाटा बाय बाय, मी हॅशटॅग मी जेएनजी सोबत आहे, बोल का विचित्र आहे काय म्हणजे काय आहे हातामध्ये बॅनर आहे, राजीनामा घेतलेला आहे, काय भावना काय तुझ्या? की त्यांनी राजीनामा दिला, पण त्याचं कोणीतरी समर्थन केलं पाहिजे होतं की म्हणजे आता ह्यांच्यासोबत अजून जे इन्व्हॉल्ड होते त्यांना सगळ्यांना त्यांचा राजीनामा देऊन मग ते। कुठून आलात तुम्ही सगळे? मी मानकूरवरून आले, मानकूर महाराष्ट्र नगर। ओके, सांगायचं एवढे, एक भामटा बोलला होता आमच्यामध्ये राजीनामा होत नाही, पण राजीनामा पण झाला आणि तुम्ही तरुणांच्या पायावरती नाक सुद्धा रगडलेला आहे, एवढं लक्षात ठेव। भारतीय संविधानापेक्षा भाजप मोठं नाही, भारतीय संविधान हे सर्वात